माझ्या सगळ्या गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. ज्या ताईंना श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, पण मनात बरेच प्रश्न आहेत, त्या ताईंच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही नवीन आहात, ठीक आहे. पहिल्यांदा हा मनात प्रश्न येतो की स्वामींचं पारायण कधी करायला सुरुवात करायची. ज्या दिवशी तुमच्या मनात आले, आता ठीक आहे, आज कोणता वार आहे आणि उद्या गुरुवार आहे, तर तुमच्या मनात आले ना मला उद्या गुरुवारपासून चालू करायचं आहे, ठीक आहे, करा सुरुवात. पुस्तक नाही ना नसू द्या, फोटो नाही ना स्वामींचा नसू द्या, पण तुमच्या मनात तरी स्वामी महाराज आहेत ना. तुम्ही फक्त मनापासून सुरुवात करा. आपोआप पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला कुठून तरी फोटो मिळेल आणि पुस्तक मिळेल. आणि जोपर्यंत मिळत नाही ना, तुमची धडपड बघा. तुमची धडपड बघून ना स्वामी महाराज कुठून ना कुठून तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी पोच करतील. पण या महिन्यात करू, पुढच्या महिन्यात करू, कोणता दिवस बघू, कोणता वार बघू, शुभ दिवस कोणता, हे सगळं डोक्यातून काढून टाका. आले ना मनात, करायची सुरुवात. यानंतर आपल्या मनात दुसरा प्रश्न येतो की पारायण करताना उपवास धरावा लागतो का. तुमची जर म्हणजे शारीरिक काय म्हणतात, शरीराची साथ जर चांगली असेल, कारण बऱ्याच ताई अशा असतात बघा, आजारी असतात किंवा काहीतरी चक्कर येणे, BP लो होणं, असं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि त्यांना नाही जमत, किंवा कुणाला शुगरचा BPचा त्रास असतो, त्यांना नाही जमत म्हणजे उपवास करायला. ठीक आहे, तुम्हाला नाही ना जमत, देव बघतोय. असं काही नाही की तुम्ही मुद्दाम नाटक करताय. कारण मी माझं उदाहरण सांगते. मी ना आजारी होते, पूर्ण अशक्त होते, वीक होते, मला नव्हतं जमणार उपवास पकडायला. मग मी 7 गुरुवारचं पारायण केलेलं ना. मी महाराजांना सांगितलेलं नाही मला असं म्हणजे. मग मी मला हेच सांगायचं आहे, तुम्हाला जे काही वाटतंय ना ते तुम्ही इतरांना विचारू नका, तुम्ही डायरेक्ट महाराजांशी बोलायचं. ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात उत्तर देणार. आणि एखाद्या वेळेला असं होतं, आपल्या मनात एखादा प्रश्न असतो आणि नेमका यूट्यूबवर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देणारा व्हिडिओ सापडतो. त्यामुळे जर तुमची म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित असाल, तुमचं शरीर जर साथ देत असेल, तुम्हाला चक्कर बिक्कर येत नसेल, तर तुम्ही उपवास धरू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे नॉनव्हेज खायचं की नाही. हे बघा, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण स्वामी महाराजांना नॉनव्हेज अजिबात आवडत नव्हतं. आता माझा एक व्हिडिओ आहे नॉनव्हेजच्या संदर्भात. काय होतं, आपण घरी म्हणजे बऱ्याच अशा ताई आणि दादा आहेत की त्यांना खूप नॉनव्हेज आवडतं, मलासुद्धा आवडतं. पण ज्या वेळेला आपण पारायण करतोय ना, त्यावेळेला ना, कारण आपल्याला काहीतरी पाहिजे, महाराजांच्यापर्यंत आपली सेवा पोहोचली पाहिजे, आपली तळमळ आहे, तर थोडे दिवस ना पारायण होईपर्यंत नाही नॉनव्हेज खाल्लं ना तरीसुद्धा चालेल. आणि आता घरी बनवून द्यावं लागलं, ठीक आहे, घरी बनवून द्यावं लागतंय ना तुम्ही द्या. ही सुद्धा आपली परीक्षा असते. कशी ती तुम्हाला सांगते. माझं 11 गुरुवारचं पारायण होतं. मी ठरवलेलं, काही हो घरी नाही नॉनव्हेज बनवायचं, कितीही काही हो, नाही म्हणजे नाही. आणि काय झालं, माझा भाऊ आर्मीत आहे आणि नेमका तो त्यावेळेला आलेला आणि त्याला मच्छी खायची खूप इच्छा झालेली. तो आर्मीत असल्यामुळे त्याला तिकडे मच्छी नाही मिळत आणि माझ्या इकडे खूप छान मच्छी मिळते. त्याची रिक्वेस्ट होती, मला पाहिजे. मला पर्याय नव्हता, पण परत मला करावंच लागलं. त्यावेळेला माझ्या मनात विचार आला, कदाचित म्हणजे बघा, मी जर त्यावेळी त्याचं मन मोडलं असतं तर त्याला वाईट वाटलं असतं आणि ती रुकरुक माझ्या मनात राहिली असते की माझा भाऊ एवढ्या लांबून आर्मीतून माझ्याकडे आला आहे आणि मी त्याला देऊ शकत नाही. मग असं होतं आपली का नाही, आपले प्रत्येक ताईची अशी मेंटॅलिटी होती. म्हणून सांगते तुम्हाला, ठीक आहे, आपण नाही ना खात, हे स्वामी महाराजांना माहीत आहे, मग आपण कशाला सगळ्यांना बंधन ठेवायचं. तुमच्या घरात जे खात आहेत ना त्यांना खाऊन द्या. तुम्हाला बनवून द्यावं लागतंय ना, बनवून द्या. फक्त तुम्ही खाऊ नका तुमचं पारायण पूर्ण होईपर्यंत. पारायण पूर्ण झाल्यानंतर खायचंच आहे. आणि तरीसुद्धा तुमची इच्छा होते ना, तर गुरुवारी उपवास असतो ना, बुधवारी आणि शुक्रवारी नका खाऊ. आणि थोडासा मनावर संयम ठेवा. बघा, तुमच्या इच्छेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. आता मी बऱ्याच ताईंचं असं ऐकलंय की संकल्प करावा लागतो का. ठीक आहे, तुम्हाला जर संकल्पाबद्दल बरंच काही माहीत असेल ना तर करा. पण ज्या ताईंचं पारायण चालू आहे त्यांना संकल्पाबद्दल काही माहीत नाही ना, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही जे काही आहे ना ते मनातलं स्वामी महाराजांना सांगा. सगळं नियम पाळून म्हणजे व्यवस्थित पूजा मांडूनच पारायण केलं की स्वामी महाराज फळ देतील, असं काही नाही. काय झालंय, म्हणजे बघा, जशी तुमची परिस्थिती असेल, जसं तुम्हाला जमेल ना तसं पारायण करा.
पूजा मांडलीच पाहिजे असं सुद्धा काही नाही आहे. कारण मी अशा पण ताईंना बघितलं आहे की पूजा मांडतात, एवढं गुरुवार दिवसभर उपवास करतात, 108 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणतात, 11 माळी जप करतात, बरंच काही काही करतात, पण काहीतरी चुकीचं काम करतात किंवा कोणाला तरी दुखवतात, वाईट बोलतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांना स्वामी सेवेचं फळ मिळत नाही. आणि आपण हे मुद्दाम नाही करत, आपल्यावर तशी परिस्थिती येते. मी सुद्धा या सगळ्यातून गेले म्हणून मी तुम्हाला सांगते. काय होतं, काहीतरी असं घडतं आणि एवढं डोकं आपलं गरम होतं ना की आपला संयम तुटतो आणि इथेच आपण चुकतो. मग स्वामी सेवेत ना स्वामी महाराज आपली खूप म्हणजे खूप परीक्षा घेत असतात. आणि पारायणाच्या वेळी तर एवढी परीक्षा असते ना, फक्त ना त्यावेळेला जेवढा तुम्हाला स्वतःवर संयम ठेवता येईल, विश्वास ठेवता येईल ना, तेवढा ठेवायचा. सहनशीलता एवढी ठेवायला लागते ना. आणि काय हे सगळं ठेवायचं का, तर त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळतं. आपला नेमका ना आपल्या महिला वर्गांचा हाच प्रश्न आहे. नाही आपल्याला कोणी बोललं असं, कोणी काय केलं, आपल्या मनाविरुद्धच झालं ना, एवढं डोकं फिरतं ना आणि आपण धडधड बोलून जातो, समोरच्याचा विचारसुद्धा करत नाही. आणि बऱ्याच वेळेला मग आपलं परत मन खातं, नाही रे मी खरं माझं चुकलं, मी असं बोलायला नाही पाहिजे होतं, मी असं करायला नाही पाहिजे होतं. म्हणून ताईंनो, तुम्हाला पारायण करायच्या आधी ना तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्या मनावर स्वतःचा ताबा पाहिजे. कोणीही काहीही बोलू दे, शांततेत ऐकून घ्यायचं. असं समजायचं की स्वामी महाराज मला बोलतायत, असं समजून गप्प बसायचं. प्रत्युत्तर अजिबात करायचं नाही. जेवढा संयम ठेवता येईल तेवढा शांत राहायचं आणि संयम ठेवायचं. बघा, तुम्हाला अनुभव येतील. तुम्हाला पूर्ण पारायण करायचं सुद्धा गरज पडणार नाही. पारायण चालू आहे तोपर्यंतच तुम्हाला एखादा चांगला अनुभव येईल. पारायण चालू असताना जर मासिक पाळी आली तर काय करायचं, तर ते 5 दिवस आहेत ना ते पाळायचे. त्या दिवसात अजिबात पारायण करायचं नाही. तुम्ही उपवास धरू शकता पण पुस्तक वाचायचं नाही. कारण आपल्या रूढी परंपरा आपल्याला हेच शिकवतात की जे म्हणजे धार्मिक वस्तू आहेत, ग्रंथ हा स्वामी महाराजांचा आत्मा आहे किंवा माळ असू द्या, या गोष्टींना अजिबात हात लावायचा नाही. ठीक आहे, स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांना विटाळ मान्य नव्हता, म्हणजे त्यांना त्या बाबतीत काहीच हरकत नव्हती. पण आपण आपल्या रूढी परंपरा किंवा आपल्या घरातील मोठ्या लोकांना नाही आवडत की मासिक पाळी आल्यानंतर देवासमोर गेलेलं. त्यामुळे त्यांचा मान राखण्यासाठी तरी आपण हे 5 दिवस ना अजिबात पारायणाचे म्हणजे पारायण करायचं नाही. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा. काही दादांच्या मनात असा प्रश्न येतो की फक्त हे महिलांनीच पारायण करायचं का, तर असं काही नाही. तुम्ही सुद्धा पारायण करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सुद्धा ग्रंथ वाचू शकता. आणि ग्रंथ वाचताना हे लक्षात घ्यायचं, भले तुम्हाला उशीर लागू द्या, एखादा अध्याय नाही वाचला गेला तरी चालेल, पण तुम्ही काय वाचताय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तारक मंत्र म्हणताना तुम्ही 3 वेळाच फक्त तारक मंत्र म्हणा, पण उगीच जास्त वेळा तारक मंत्र म्हणून म्हणजे तुम्ही काय म्हणताय हे तरी तुम्हाला माहिती पाहिजे ना. उगाच घोकंपट्टी अजिबात करू नका. बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की 11 माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप केला पाहिजे. पण काय होतं, एवढं एका दिवशी आपल्याला पॉसिबल होत नाही. मी माझं सांगते, मला तर एवढं पॉसिबल होत नव्हतं. मग मी काय करायचे, काम करत करत जसं जमेल तसं मंत्र म्हणायचं. आणि बघा आपलं काय होतं, आपण त्या 11 माळी पूर्ण करण्यात ना आपलं सगळं त्या मनांच्याकडेच लक्ष असतं, त्या मंत्रावर नसतं. त्यामुळे मला तर असं वाटतं, एकच माळ करा पण ती पूर्ण लक्ष देऊन करा. ज्या वेळेला पारायण चालू असतं ना त्यावेळेला ना आपल्या बाबतीत ना अचानक काही असे प्रसंग घडतात की आपला संयम सुटतो आणि आपलं उगीच म्हणजे आपण कोणाशी तरी भांडत बसतो, वाद घालत बसतो. जेवढ्या या गोष्टी टाळता येतील ना तेवढ्या टाळायच्या. आणि स्वामी महाराजांच्याकडे सारखं एकच मागणं मागत बसायचं नाही. तुम्ही एकदा पारायण करताना महाराजांना सांगितलं आहे ना तुम्ही कशासाठी पारायण करताय, मग महाराजांच्यावर फक्त विश्वास ठेवायचा. अजिबात विश्वास डगमगू द्यायचा नाही. तुम्हाला ना कितीही अडचण येऊ द्या, फक्त मनाला समजून सांगायचं की नाही, स्वामी महाराज माझी परीक्षा बघतायत आणि या परीक्षेत मी पास होणारच आहे आणि माझं पारायण पूर्ण होणारच आहे.
महाराजांनी मला काही देऊ दे अगर नाही देऊ दे, पण मी महाराजांची सेवा करणार आणि महाराजांपर्यंत पोहोचणार. महाराजांचा फक्त डोक्यावर माझ्या हात जरी असेल ना तरी मी पुढे जाणार, हे स्वतःला सारखं असं सांगत राहायचं. ताईंनो, तुम्हाला वाटते ना तुमच्या आयुष्यातील समस्या, दुःख, त्रास, संकट कमी होऊ द्या, तर तुम्ही खरंच स्वामी सेवेत या. एकदा स्वामी महाराजांचं पारायण करा. तुम्हाला जसे जमेल तसं करा, पण करा. हा ग्रंथ समजून घ्या. त्यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. आयुष्यात येणाऱ्या संकटावर मात कशी करायची, अडचणींना सामोरं कसं जायचं हे सुद्धा तुम्हाला समजेल. आणि एकदा स्वामी सेवेत आला ना की तुम्ही सारखं महाराजांना काही मागत बसणार नाही. फक्त तुमची एकच अपेक्षा राहणार की महाराज माझ्यासोबत राहावा. कारण आपले स्वामी महाराज आपल्यासोबत असल्यानंतर कशाला आपल्याला गरज पडते काय मागायची. जेवढं तुम्ही शुद्ध मनाने पारायण कराल ना तेवढं तुम्हाला तुमच्या स्वामी सेवेचं फळ मिळणार आहे. तुम्ही सुरुवात करा. आपोआप स्वामी महाराज तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत स्वतः पोचवतील. आणि स्वामी महाराज स्वतः नाही, म्हणजे स्वामी महाराज काही आपल्याकडे स्वतः येत नाही, तर ते कोणाला ना कोणाच्या रूपात येतच असतात. आणि आपल्याला ज्या म्हणजे पारायणाच्या बाबतीत ज्या अडचणी आलेत ना ते सोडवत असतात. कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन स्वामी महाराज आपल्याला मार्ग हे दाखवतातच. त्यामुळं ताईंनो, मनापासून पारायण करा, स्वामी सेवेत या, तुमच्याही आयुष्याचं कल्याण होईल. हा व्हिडिओ सांगताना जर माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या असतील किंवा काही चुकलं असेल तर मी तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते. श्री स्वामी समर्थ.